पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे. येत्या 15 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे आणि हे मतदान आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे याची जाणीव आपल्या सर्वांना आहे. गेल्या 9 वर्षामध्ये या शहराने मागचा जो विकास होता तो थांबलेला पाहिला. प्रशासनाची दडपशाही, हुकुमशाही, गुंडागर्दी या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसते. अशा स्थितीमध्ये आपल्याला हे शहर अधिक विकसित करायचं असेल तर दमदार नेतृत्वाची गरज आहे. यासाठी माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांच्यासारख्या एका स्पष्ट वक्त्याची आणि दमदार नेतृत्वाची गरज आहे. बोलेल तसं करणारा नेता म्हणून अजितदादांची आज आपल्या सर्वांच्या समोर ओळख आहे. या शहरामध्ये मागच्या कालखंडामध्ये फ्लायओव्हर ब्रिज झाले, अनेक मोठे मोठे रस्ते झालेत, अनेक त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करणाऱ्या कंपन्या आल्यात. ह्या सगळ्यांमध्ये अजितदादांचं योगदान फार मोठं राहिलेलं आहे आणि अशा ठिकाणी 9 वर्षामध्ये जो विकास थांबलेला आहे हा विकास परत सुरू व्हावा म्हणून आपल्याला प्रयत्न करायचे आहे. ही परिवर्तनाची लढाई आहे. आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे आणि यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ्या निशाणीवर बटन दाबून आपल्याला माननीय अजितदादा पवारांना भक्कम साथ द्यायची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यायचं आहे. ही माझी आग्रहाची विनंती.